तर आपण आज या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी आलो, तर त्याचे मालक आणि बैल आणि त्याच्यासोबत जे आलेले सर्व सहकारी आहेत, तर आपण बैलाची संपूर्ण माहिती त्याच्या मालकाकडनं जाणून घेऊ. तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव अक्षय शेलके. अक्षय शेलके. आणि आपल्या या बैलाचं नाव काय? बिरजा. बिरजा. कुठला या बैल? पनवेल आदाईचा. पनवेल आदाईचा बैल आहे. तर आपल्या या बिरजा बैलाची खरेदी आपण कुठून केली ती? बिरजा बैलाची खरेदी आपण फलटण तालुक्यात एक गाव आहे गुणवरे म्हणून, तिथले दादा पाटील त्यांच्यापासून खरेदी केली त्या बैलाची. तिथून आपण या बैलाची खरेदी केलेली. तर बैल खरेदी केला त्यानंतर बैलाचं आपली पहिली शर्यत कुठे केली ती? आपली पहिली शर्यत आदतमध्ये झाली ना. आदतमध्ये कारुंड्यात झाली. तर ज्या वेळेला आपण हा बैल खरेदी केला, तर या बैलामध्ये असे काय गुण बघून हा बैल खरेदी केला? हा बैलात गुण म्हणजे त्याचा अंगचा राग आणि चपळपणा, त्याच्यावर खरेदी केली त्याची. तर ज्या वेळेला आपण बैल खरेदी केलता, तर त्यावेळेला बैल आदत होता का एक दाती होता? आदत होता तो बैल. त्यावेळेला आदत होता, तेव्हा याची खरेदी केली. तर आपल्या बैलाची सर्वात पहिली शर्यत कुठं केली ती? माळशिरस तालुक्यातलं कारुंड्यात, तिथं आटा चालायचा बिनजोडचा बंदीच्या काळात. त्यावेळेला या बैलाची खरेदी केली. तर ज्या वेळेला बैल खरेदी केलता, तर त्यावेळेला तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरच्यांची काय होती, कारण घरचा नादच होता पहिल्यापासून, बैलांचा नाद होता. बैल होते पहिल्यापासून आणि वासरू चांगलं भेटलं म्हणून घेतलं. तर आत्तापर्यंत आपल्या बैलाने मुंबईमध्ये किती गुलाल घेतले? आतापर्यंत स्लेट घेतले गुलाल 50 गुलाल घेतले, 100च्या वरती गुलाल घेतले असेल. जर आता ही बंदी नसती तर त्या बंदीच्या काळामध्ये तरी तुमच्या अंदाजे किती गुलाल घेतले असते? बंदीच्या 100. बंदीच्या काळात पण आम्ही शर्यती खूप केल्या बैलाच्या, म्हणजे थांबवला नव्हता बैल. थांबवला नव्हता, चालूच होता. भले पोलिसांचा त्रास झाला आम्हाला थोडा, जेव्हा मैदानात जायचो तेव्हा पोलीस आली की पळापळ व्हायची, पण शर्यती बंदीत चालूच होते आमच्या बैल. त्यावेळेला पण शर्यती चालू होती, कायम गुलालाच होती. तर आता आपण दरवेळेला शर्यतीला जाता, तर कधी असं झालं की आपली गाडी मागून सुटले आणि मागून गाडी सुटून सुद्धा आपल्याला असं वाटलं की आपली गाडी पडणार आहे, पण तरी पण बैलांनी त्यावेळेला आपली शर्यत झालेली तेव्हा बैलाची मागून सुटलेली, तरी पण या बैलाने पुढे जाऊन निकाल घेतला. 1.5 चक्रा त्यांची गाडी पळत होती, पण आपण त्यांना अर्धा चक्रा अंतर. आणि आपली गाडी पण घरची गाडी होती, घरची गाडी पाहिली. तो सोन्या बैल आणि हा बिरजा, हिंद केसरी बिरजा. तर आतापर्यंत आपल्या बैलाने जे सातारा, सांगली या ठिकाणी त्याची शर्यती झाल्यात, तर त्या ठिकाणी हिंद केसरीचे त्याने जे किताब घेतले ते कोणत्या मैदानाला घेतलं? पुष्यगावच्या मैदानात घेतलं. त्यावेळी शारदा पाटीलचा लक्ष्य बैल होता, तो याच्या गाड्यात पळाला, तिथं आपण हिंद केसरी झाला. तर शारदा पाटील यांच्या लक्ष्य बैलासोबत आपला बैल पळाला. तर आता तुम्ही सर्व बैलगाड्या शर्यतीला येता, तर तुम्हाला हा बैलगाड्यांचा जो नाद आहे हा केव्हापासून लागला? आम्हाला बैलगाडीचा शर्यतीचा नाद हा लहानपणापासून आहे, कारण का आमच्या आजूबाजूला जी बैल पळायची त्यांचा बघून त्यांच्या सोबत जाऊन तसं बघायला तर भरपूर बैल होऊन गेली. तरी किती 20 झाले? 40 बैल झाले आपले. 20-40 बैल झाले. तर आपल्या दावणीला 20 ते 40 बैल झाले. तर त्यांच्यामध्ये नामांकित अशी कोणकोणती बैल होती? नामांकित त्यांच्यात पहिले पळायचा आमचा बिरजा म्हणून एक पळायचा जुना, एक बावल्या पळायचा, एक वायर पावर एक पळायचा, पावऱ्या आणि एक भिंगी म्हणून एक. तर हे सर्व बैल होते का? तर आपला जो बैल आहे, तर ह्याची घाटावरती सांभाळणे असे कोण करतं? हे घाटावरती सांभाळणे तुमच्याकडे असतं? हे बैलाची घाटावरती सांभाळणी करतात. तर घाटावरती शेट आपण ज्या वेळेला सांभाळणी करतो, तर बैलाला अशी ट्रेनिंग वगैरे असे काय देतात? इथून आल्यानंतर आम्ही तिथं व्यायाम म्हणजे बैलगाडीला झुकणं, पोहणी, फेरा, नंतर मैदानाला काढतो, हे सर्व करतो. तर घाटावरती आपल्या गाडीवर ड्रायव्हर असं कोण असतं? ते ड्रायव्हर असतात. आणि सुट्टी मास्टर असे कोण कोण असतं? सुट्टी मास्टर माऊली शिंदे, दबर हनुमंत आणि आमचे नौपाडे गावचे काना ते असतात. काना पनवेलला काना आणि ज्ञानेश्वर ठाकूर, आणि तिकडे घाटावर भाऊ भुजबल आणि हनुमा चेअरमन. तर आपला बैल हा असा एक बैल आहे ज्याने बरेच हिंद केसरी किताब घेतलेत. तर ज्या वेळेला बैलाने पहिलं हिंद केसरी किताब घेतलेलं,
तर त्यावेळेला आपण सेलिब्रेशन असं काय केलं होतं? त्यावेळी आम्हाला एकच असं सेलिब्रेशन होता का भारत आणि सुंदरची गाडी आमच्या शेजारी होती, ती गाडी महाराष्ट्रात कुणाला मिळली नव्हती. ती गाडी मारल्यावर खूपच एक असं सेलिब्रेशन केला, त्या दाखवून दिलं सर्वांना. ती गाडी अपराजित कोणालाच झाली नाही, ती या बैलांनी पराजित केली त्यांनी. स्वतः आणि अनाऊन्स त्याच्यानंतर मोरगावला जो अड्डा झालेला त्यावेळी पण मॅगी वजीरची गाडी कोणीच नव्हती मारली, त्यावेळी या बैलांनी आपल्या गाडी मारली. तर या बैलांनी त्यावेळेला भारत आणि सुंदरची गाडी मारलेली. तर त्यावेळेला तुम्हाला त्या अड्ड्यामध्ये त्या मैदानामध्ये भेटवस्तू जी भेटलेली, तर भेटवस्तू अशी काय भेटलेली? चांदीची गदा आणि ढाल भेटली. हे त्या ठिकाणी तुम्हाला भेटलेली. तर आता तुमच्या बैलाने संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं नाव गाजवलं आहे. तर त्याच्या प्रसिद्धीबद्दल असं काय सांगाल की ज्या वेळेला तुम्ही अड्ड्यामध्ये जाता आणि त्या बैलाचे फॅन येतात, की म्हणजे असं तुमचा असं कसं टाईम गेला त्या अड्ड्यामध्ये? अड्ड्यामध्ये गेलो, बैल उतरवला, जरी आम्ही टेम्पोतून निघलो तरी पण लोक बोलतात आदईचा बिर्जा आला. टेम्पो थांबवतात कधी कधी सिग्नलला, आदईचा बिर्जा आला. कधी बैल ना आणला तरी फोटो विचारतात, काढायला बैल आणलाय की नाही. जरी मालक दिसला आशिष पाटील तरी विचारतात का बिर्जाला आणलाय का. एवढी आमची प्रसिद्धी बैलांनी करून दिली. तर बैलामुळंच बोलायला गेलो तर तुमचं खरं म्हणजे नाव झालेलं आहे. तर आता आपल्या या बैलाची जी सजावट वगैरे असते तर ती सजावट कोण करतो? मी स्वतः करतो. तुम्ही स्वतःही सजावट वगैरे करताय. तर आता ज्या वेळेला तुम्ही शर्यतीला येतात तर त्या वेळेला तुमच्यासोबत असे मित्र परिवार असे कोण कोण असतात? मित्र परिवार आहे. बावले ग्रुपमध्ये आणि सरपंच ग्रुप पडत असे पण लांब हे सर्व तुमच्यासोबत ज्या वेळेला शर्यतीला येतात त्यावेळेला हे सर्व असतात. तर आतापर्यंत आपल्या दावणीला खूप सारे बैल झालेले आहेत. तर असे कोणकोणत्या नामांकित जातीवाले बैल आपल्या दावणीला आलेले आहेत? आमच्या दावणीला तर तुम्हाला किल्लर बैल तर जास्त झाले. किल्लरच आम्हाला आवडतं संध्या, किल्लरच बैल झाली. तर जुने बैल जी झालीत तर त्याच्यामध्ये असा कोणता बैल आहे की त्याच्यासोबत तुम्ही असा आठवणीत राहील असा क्षण घालवला? बावल्या बावरा बैलासोबत असं काय? बावल्या बैलांनी आमची ओळख करून तो बैल 4 गाणी पळत होता. हां, आणि त्या बैलामुळे आमची घाटावर प्रसिद्धी झाली आणि या बैलाची ओळख पण त्या बैलांनी करून दिली. तर आता ह्या बैलासारखे अजून कोणकोणते बैल आपल्या दावणीला तयार करायला घेतले? आता सोन्यातच पळतोय टॉपमध्ये, आणि बावल्या, भिंगी, बिर्जा अशी खूपच बैल झाली. हे सर्व बैल आता आहेत तुमच्याकडे. तर आता तुम्ही दरवेळेला प्रत्येक अड्ड्यामध्ये शर्तीला येतात, तर असं कोणता अड्डा आहे की तो तुमच्या आवडीचा आहे की उसटण्याचा? उसटण्या अड्ड्याला आम्ही कधीच मार खात नाही. त्या अड्ड्याला दरवेळेला आपला गुलाल असतो आणि गुलाल आमच्या कोणत्या पण गाडीचा गुलाल असतो उसटण्या अड्ड्याला. आता बोलायला गेलो तर शर्यत क्षेत्रामध्ये खूप सारे नामांकित बैल आहेत. तर सर्व बैलांमध्ये तुमचा असा आवडता असा कोणता बैल आहे की आपल्या मुंबईमध्ये तो एक असा बैल? महबूब बैल. काना पाटील. तर आता ही सर्व ह्या बैलाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर तो आपला सोन्या बैल आहे ना, तर सोन्या बैलाबद्दल काय सांगाल? तर मित्रांनो हा सोन्या बैल आहे. तर आपल्या सोन्या बैलाच्या किती शर्यती झाल्यात आतापर्यंत? बैलाच्या कमीत कमी 3-4 वर्षात कमीत कमी 100 शर्यती झाल्या असतील. 100 शर्यती झाल्या असतील. तर आपल्या सोन्या बैलासोबत आतापर्यंत कोणकोणते असे नामांकित बैल पाळलेले? बहुतेक पडलेत नामांकित. डाव्या साईडची जी डाव्या खाण्याची बैल आहेत ना, ती बैल अशी सोबत पडलेले आहेत. आणि सोन्या बैल सुद्धा त्यांच्याकडे सांभाळलेला हो, असतो. 8 किल्ल्यावर. तर घाटावरती आपल्या सोन्या बैलाच्या किती शर्यती झाल्यात? घाटावरती त्याच्या फायनल तर गेल्यावर सलग काहीतरी 6 झालेले. 6 फायनल गेल्यावर. लगातार. कोणकोणत्या मैदानाला झालं त्या? पहिलं झालं ते कापरोळला, तिथं 2 नंबर केला. तिथं 2 नंबर केला. हिंद केसरीला का महाराष्ट्र केसरी? महाराष्ट्र केसरी झालं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपला बैल ज्या वेळेला महाराष्ट्र केसरी झाला तर तिथे त्याला अशी भेटवस्तू असं काय मिळालेलं? तिथं ढाल मिळाली होती. ढाल मिळालेली. आणि 51,000 रुपये काही बक्षीस. 51,000 रुपये. आणि त्यावेळेला ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ते स्वतः तुम्ही ड्रायव्हर होता. ओके. तर याच्यानंतरून आज आपली ह्या ठिकाणी शर्यत आहे. तर ह्या ठिकाणी हीच आपली घरचीच गाडी पळणार आहे का? आणि आपली गाडी जमलेली आहे का आता? नाही, हा बैल पळणार आहे बापगावच्या बादल बरोबर, आणि तो बैल भालच्या सुलतान बरोबर पळणार आहे. भालच्या गाडी जमली त्याची गाडी जमली. त्याची गाडी कोणासोबत जमली? त्याची गाडी जमली कोणाला तरी, त्या जिथे कर्जतवाल्यांचं कोणाचं नाव होतं त्याच्या फिरवलं आपण, त्यांच्यासोबत गाडी जमलेली आहे. तर तुम्ही आता आपल्याला बैलाची संपूर्ण माहिती दिलेलीच आहे या ठिकाणी. तर यापुढे पण तुम्ही असेच आपल्या मुंबईमध्ये प्रत्येक अड्ड्यामध्ये येत राहा आणि दरवेळेला तुम्ही विजय ठरत राहा. तुम्हाला ऑल द बेस्ट पुढील वाटचाल. धन्यवाद. धन्यवाद.